भातकुली येथे रहिवासी असलेला वैभव निमकर सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे। उत्कृष्ट वक्ता, लेखक, सर्व गुण संपन्न, सकारात्मक विचार करणारा मुलगा, आपले विचार समाजाला देणारा उत्कृष्ट मुलगा, तसेच अमरावती जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत वैभव निमकर याची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अमरावती जिल्हा सदस्य तथा युवा प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच वैभव निमकर यांनी शालेय जीवनामध्ये राष्ट्रीय स्काउट गाईड व महाविद्यालयीन जीवनामध्ये NCC, NSS, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, हरित क्रांती सेना, हरित भवन सेना, कमवा आणि शिका योजना, MCC, महाराष्ट्र छात्र सेना, त्याचबरोबर वादविवाद स्पर्धा, संभाषण स्पर्धा, विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठिकाणी अनेक पुरस्कार, सूत्रसंचालन व भाषणासोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तथा समुपदेशन करणे। 2021 पासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, जनजागृती, आपल्या अनाथ, दिव्यांग, रुग्ण या लोकांना मदत करण्यासाठी ते कधीही कार्यरत असतात। शासनाचे विविध सदस्यांनी त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे। विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा। नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अमरावती जिल्हा सदस्यपदी माझी नियुक्ती झालेली आहे। मी सर्वांना धन्यवाद देतो आणि सांगण्याचा मनोदय आणि धाडस आणि मानस माझं एकच आहे की आतापर्यंतचं जे परिश्रमाने, जे अथक परिश्रमाने मिळालेलं यश आहे हे माझं नव्हतं, तर खऱ्या अर्थानं मला जन्म देणाऱ्या माझे आई वडील, माझे गुरु आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला मार्गदर्शन केलं त्या थोर महापुरुष, महामानव, क्रांतिकारक आणि सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदारांच्या थोर महापुरुषांचं आहे। आणि ऑलवेज डेडिकेट टू ऑल ग्रेट सोशल रिफॉर्मर। आणि जीवन जगत असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना मी NCC, NSS, स्काउट गाईड, स्पोर्ट, नॅशनल अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, युथ फेस्टिवलमध्ये पारंगत होतो। त्याचबरोबर विद्यापीठ असो किंवा युथ फेस्टिवल असो, त्याच्यामध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विदर्भस्तरीय आणि राष्ट्रीय लेवलवरचा वादविवाद स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला। आणि हिरिरीने भाग घेतच नव्हे तर प्रथम क्रमांकाने बरेचसे पारितोषिक आणि मेडल्स पण मिळवलेलं आहे। आणि जेवढे काही प्रावीण्य प्राप्त आहे हे माझं नसून हे सर्वांचंच आहे। आपण दिलेले प्रेम, आपण दिलेले मार्गदर्शन आणि आशीर्वादाचंच हे फळ आहे। थँक्यू। जय हिंद। सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली।